चिखलदरा नगर परिषद निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामेभाऊ अविरोध निवडून आल्यानंतर राजकीय वातावरण आणखी तापले आहे। या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज अमरावतीत पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्र्यांवर अत्यंत गंभीर आणि थेट आरोपांचा भीडमार केला। हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले की मत चोरीचा हा एक भाग आणि आता उमेदवार चोरीचा हा दुसरा भाग सुरू आहे। जो माणूस चिखलदऱ्यात राहत नाही त्यांचे नाव मतदार यादीत टाकले जाते, हे मुख्यमंत्र्यांचे अशोभनीय आणि धिक्कार वर्दी काम आहे। त्यांनी पुढे आरोप केला आहे की फडणवीस त्यांच्या नातेवाईकांच्या या व्यवहारात मोठा हस्तक्षेप आहे। मुख्यमंत्र्यांचे एक मामेभाऊ धर्मादाय आयुक्त असून ते जमीन विकतात आणि दुसऱ्याला नगरसेवक पद देऊन चिखलदऱ्यातील जमिनी खरेदी करण्याचा मार्ग मोकळा केला जातो, असा आरोप सपकाळ यांनी केला। या प्रकरणात दडपशाही, धमक्या, आर्थिक देवाणघेवाण आणि उमेदवाराचे अपहरण सुद्धा होत असल्याचा दावा सपकाळ यांनी केला। उमेदवारांना उमेदवारी मागे घेण्यासाठी धमक्या दिल्या जात आहे, आमिष दाखवले जात आहे, दडपशाही केली जात आहे, आर्थिक व्यवहार, दमदाटी आणि जीव मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत, असे ते म्हणाले। सपकाळ यांनी संपूर्ण चिखलदरा प्रकरणाचा मुख्य आका देवेंद्र फडणवीस असल्याचे थेट आरोप केला। मुख्यमंत्र्यांची ही गुंडीशा आता खपवून घेणार नाही, असे सपकाळ यांनी स्पष्ट केले। या आरोपांमुळे चिखलदरा तसेच अमरावती जिल्ह्यात निवडणुकीचे राजकारण नव्या कलटणीने पलटले आहे। आगामी काळात ही बाब किती मोठे राजकीय वादळ निर्माण करेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।